हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आजची मॉर्निंग होती माझी फॅमिलीसोबत. म्हणजे खूप दिवसानंतर मी आज माझ्या फॅमिलीसोबत फिरायला चालले होते. म्हणजे लग्न झाल्यापासून तर पहिल्यांदाच चालली आहे. खूप मस्त वाटलं सगळ्यांसोबत जाऊन आणि गावाकडे गेल्यानंतर वातावरण बघून तर अजूनच मन प्रसन्न झालं. आणि उन्हाळा आला म्हटल्यानंतर गावाकडे जायची अजूनच ओढ लागते. किती जरी ऊन असलं ना, तरी या झाडांखाली थांबलं ना, तरी खूप गारवा असा वाटतो. आणि तुम्ही पण असं उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे जाता का? मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सर्वजण आलो होतो शेवगावमध्ये वागेश्वरी या मंदिरामध्ये. खूप मस्त असं मंदिर होतं. छोटंच होतं पण मस्त होतं. मंदिरामध्ये गेल्यानंतर मन म्हणजे खूप जास्त प्रसन्न झालं. गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि देवीला मस्त नैवेद्य दाखवलं आणि यांचं फोटो सेक्शनही चालू झालं. कुठे गेलो आणि फोटोज काढले नाही असं कधी होणारच नाही. पण आयुष्यामध्ये फोटोज काढणं खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं. कारण की म्हणतात ना, एकदा गेलेला क्षण परत येत नाही. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत बाहेर गेलात ना, तर खूप म्हणजे खूप जास्त मेमरी अशा क्लिक करून ठेवत जा. आम्ही ज्या गावामध्ये आलो होतो ते होतं माझ्या मम्मीच्या पंजोबांचं गाव. आणि हे आजोबा आम्हाला भेटले होते. ते सांगत होते की तुमच्या पंजोबांची जागा कुठे होती. आणि माझ्या घरचे तर एवढे टक लावून ऐकत होते जशी काही ती जागा ह्यांनाच भेटणार होती. पहिल्यांदा हे आजोबा घाबरलेच होते. त्यांना असं वाटलं की 2 पिढ्यानंतर हे माणसं आज कुठे आले. त्यांना तर टेन्शनच आलं होतं. आणि हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. हिला फोटोज म्हणजे खूप जास्त आवडतात. आणि एवढ्या उन्हाचं ऊसाचा रस पिणं म्हणजे खरंच एक सुख आहे. आणि ते पण रानामध्ये बसून. ऊसाचा रस पिऊन झाल्यानंतर सगळे घरी जायला निघालो आणि गाडीमध्ये मस्त एसी चालू होता, त्यामुळे सगळ्यांना झोपा लागत होत्या. घरी आल्यानंतर खूप म्हणजे खूप जास्त थकल्यावाणी झालं होतं. पण मला जायचं होतं आत्याच्या घरी, कारण की तिच्या इथं होती जत्रा आणि तिथे सर्वजण आलेले होते. त्यांना बघून तर खूपच छान वाटलं, कारण की माझा पूर्ण दिवस आज माझ्या फॅमिली सोबत गेला. आणि कोणाला माझ्यासारखं आपल्या फॅमिली सोबत दिवस घालवायला आवडतो. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.